दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया। आम्हाला विली तू जीवापाड माया, आम्हाला विली तू जीवापाड माया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया। तुझ्या दिव्य ज्ञानाचा महिमा कळाला, तुला पाहता बा मनूही गळाला। मनूची नीती कंपली आता, मनूची भीती संपली आता, रचिला इथे तूच समतेचा पाया, रचिला इथे तूच समतेचा पाया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया। कवी रंगराजजी ढेंगडे लिहितात, दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय भीम। सुंदर, प्रागतिक, कल्याणकारी आहे ते सर्व बुद्धापासून आले। मानवी समतेचा, स्वातंत्र्याचा उद्घोष बुद्धानेच केला। तर्क, वितर्क, विज्ञान हे बुद्ध चिंतनाचे सार आहे, हे बुद्ध चिंतनाचे सार आहे। तर आज जी प्रवचन मालिका आपण सुरू होत आहे, आजपासून त्याचं उद्घाटन होत आहे आणि आजचा जो मुख्य विषय आहे तो विषय आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमा आणि वर्षवासाचं महत्त्व या प्रवचन मालिकेतला हा पहिला उद्घाटनीय आपला विषय आहे। तर या विषयाचं मार्गदर्शन करण्याकरता, मनोगत व्यक्त करण्याकरता भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका तसेच जिल्हा शाखेच्या संस्कार उपाध्यक्षा आदरणीय माधुरीताई चोरपगार ह्या आपल्या या विषयावर मनोगत व्यक्त करतील अशी त्यांना विनंती करतो। शांतीचा, करुणेचा, मैत्रीचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य विश्वरत्न वरदसिंह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम अभिवादन करते। त्याचप्रमाणे माता यशोधरा, माता भीमाई, माता रमाई आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना, त्यागाला, कृतींना, त्यांच्या कार्याला मी वंदन करते। त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांच्या हाताने उद्घाटन झालेल्या अशा माता आर्याजी, तर हेमा आर्याजी यांना मी पूजार्पणा करते। त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे वायुगतीने धर्माचा पुढे घेऊन जाणाऱ्या महाउपासिका आदरणीय माता
पाचवाडी त्यांना बसण्यासाठी आसन तयार केले आणि पाचही जणांनी मग त्यांना वंदन केले. अशा प्रकारे मग त्यांनी सगळेजण ते बसले. पाचही जण बसले. तथागत भगवान गौतम बुद्धांसमोर आले. पाचही जणांनी त्यांनी विचारपूस केली. एकमेकांची कुशली विचारली. त्या पाचही प्रशासकांनी तथागत भगवान गौतम बुद्धांना विचारलं की आम्ही आपल्याला सोडून आल्यावर आपण काय केले. तेव्हा तथागत गौतम बुद्ध म्हणाले की मी पिंपळाच्या झाडाखाली कसे बसलो, चिंतनमन कसे केले, 8 आठवड्यापर्यंत मला मिळालेल्या करायचा आनंद कसा ठेवलो आणि चिंतन मनन करून सत्य आढळल्यानंतर मी या जीवन मार्ग ज्याला त्यांनी भगवान बुद्धांनी विज्ञानाची सुसंगत अशी ती मांडणी केली आहे, त्या मांडणीला भगवान बुद्धांनी धम्म असे नावलेले आहे. आणि हा धम्म मी कसा शोधून काढला असं तथागतांनी त्या 5 परिवाराला सांगितलेलं आहे. ते 5 परिवारांनी ऐकून अधीन झाले, भारावून गेले आणि त्यांनी तथागतांना विनंती केली की हा तुमचा जीवन मार्ग जो तुम्ही शोधून काढलेला आहे तो कृपया आम्हाला सांगावा. तथागतांनी त्याची विनंती मान्य केली आणि तथागतांनी सुरुवातीलाच त्या 5 परिवारांना सांगितले की हा जो मार्ग आहे, मी जो हा जीवन मार्ग शोधून काढलेला आहे, तर याला ईश्वर आणि आत्मा याचा काहीही संबंध नाही. याला मरणोत्तर जीवनाशी काहीही संबंध नाही. याचा या धर्माचा कर्म काढायची काहीही संबंध नाही. माणूस आणि माणसाची असलेली या जगातील नाते हा धर्माचा पाया आहे. हा धर्माचा केंद्रबिंदू आहे आणि हा धर्माचे अधिष्ठान आहे असं तथागत गौतम बुद्धांनी त्या 5 परिवारांना सांगितलेलं आहे. मी याचं स्पष्टीकरण करणार नाही कारण की प्रत्येक जण अभ्यासक आहात, सर्वजण आपण शिक्षित आहात आणि वेळ आपल्याला फार कमी आहे. त्याच्यामुळे मी प्रत्येक वाक्याचं विश्लेषण करता येईल, आपल्याला स्पष्टीकरण देता येईल. स्पष्टीकरण न देता मी आपल्याला डायरेक्ट हा विषय मांडणी करणार आहे. त्यानंतर मात्र भगवान बुद्धांनी माणूस आणि माणसांचं माणसाशी या जगातील नातं असं का म्हटलेलं आहे, तर इतर धर्मामध्ये आपण बघतो तर इतर धर्मामध्ये त्या देवादिकांनी म्हणजे लोकांनी ईश्वराला प्रमुख स्थान मानलेलं आहे. परंतु भगवान गौतम बुद्धांनी मात्र धर्मामध्ये मानवाला केंद्रबिंदू मानलेला आहे. मानवाला त्यांनी प्रमुख स्थान दिलेलं आहे. म्हणून मानवाच्या प्रगतीचा त्यांनी विचार केलेला आहे. म्हणून माणूस आणि माणसाच्या जगातील नाते हे सर्वश्रेष्ठ या जगातील नातं असं तथागतांनी म्हटलेलं आहे. यानंतर तथागत गौतम बुद्धांनी 4 कार्य सत्यावर मार्गदर्शन केलेलं आहे, म्हणजे उपदेश केलेला आहे 5 परिवारांना. कोणती 4 सत्य कोणती, तर दुःख समुदय, दुःख निरोध प्रतिपदाकामी. म्हणजे आपण आजारपणात डॉक्टरांकडे जातो म्हणजे आपल्याला आजार आहे, म्हणजे आपल्याला दुःख आहे म्हणजे आपल्याला आजार आहे. मग दुःख समुदय म्हणजे त्या आजाराला कारण आहे. दुःख समुदय म्हणजे त्या आजाराला कारण आहे. कारण आहे आपल्या आजाराला कारण कोणतं आहे की तृष्णा, अज्ञान, लोभ, मोह हे आपल्या आजाराचं कारण आहे असं तथागतांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर निदान लावलं आहे तथागतांनी दुःख निरोध म्हणजे आपल्याला आजार कोणता आहे त्याचं त्यांनी कारण शोधलेलं आहे आणि त्या कारणावरती आपल्याला असलेल्या मानसिक आजारावरती तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपल्या प्रगतीकरता, आपल्या कल्याणाकरता दुःख निरोध प्रतिपदा पराकामी म्हणजे त्यावर उपाय छोट्या भाषेमध्ये असं त्यांनी तथागतांनी सांगितलेलं आहे. जेणेकरून डॉक्टरांच्या भाषेमध्ये म्हणजे आपल्या आजारावर ते औषध तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. मग तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं. मग तथागत भगवान बुद्धांचे वाक्य ऐकून ते 5 परिवार अजूनही अधिक झाले, ठरवून गेले आणि पुढे काय जीवन मार्ग आहे, पुढे जीवन मार्ग कोणता, तथागत कृपा करून आम्हाला आणि तुम्हाला विनंती करतो आम्हाला समजावून सांगावा. तेव्हा तथागत भगवान गौतम बुद्धांनी त्यांची विनंती आनंदाने मान्य केली आणि तथागत भगवान गौतम बुद्धांनी त्याला विशुद्धी मार्गापासून प्रवचन सुरू केलं. तर विशुद्धी
भिक्षूंना धम्मप्रचार करण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून हा वर्षावास जाहीर केलेला आहे. मग वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे निवास, निवारा, वास्तव्य. म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात एका ठिकाणी राहणाऱ्या त्या दिवसाच्या ज्या काळाला आहे त्या 3 महिन्याच्या काळाला वर्षावास असं म्हणतात. आणि मग वर्षावास हा काही का जाहीर केला तर तथागत भगवान गौतम बुद्धांना सम्यक समृद्धी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या जे ज्ञान मिळालं, ज्ञान आहे ते 5 परिवाराच्या दिलेलं आहे. आणि त्यानंतर हे ऐकून सगळे इतर लोकांना माहीत झालं. त्यानंतर यश नावाचा सुजाताचा जो मुलगा वाराणसीचा असतो तो यश नावाचा ब्राह्मण तो देखील भिक्खू संघामध्ये म्हणजे तथागताच्या संघामध्ये सामील झाला. मग यशच्या सोबत त्याची मित्रमंडळी आणि मित्र आणि नातेवाईक असे एकूण 61 जणांचा म्हणजे भगवान बुद्ध गुरु असा 61 जणांचा तो भिक्खू संघ तयार झाला. आणि मग हा भिक्खू संघ हळूहळू दिवसेंदिवस प्रगती वाढत गेली. आणि हा भिक्खू संघ तथागताचा धम्मप्रचार करण्यासाठी आळस विरहित रात्रंदिवस एक करून धम्माचा प्रचार आणि प्रसार करत होता. आणि मग हा धम्माचा प्रचार आणि प्रसार करताना त्यांना पावसाळ्यामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावं लागायचं. मग त्या समस्या म्हणजे कोणत्या तर पावसाळ्यामध्ये जेव्हा भिक्खू या गावावरून त्या गावाला जेव्हा धम्मप्रचार करण्यासाठी जायचे त्यावेळेला त्यांच्या अंगावरची चिवर ओली व्हायची आणि मग त्यांना परिचय करण्यासाठी चिवर उपलब्ध होत असत. आणि मग त्याच्यामध्ये काय व्हायचं की ते ओल्या चिवराण्याची ते राहायचे, तशीच रात्र ते काढायचे. त्याच्यामुळे ते भिक्खू आजारी पडायचे. कधी कधी काही आजारपणामध्ये मृत्युमुखी ते पडायचे. आणि मग त्या दरम्यान नवीनच शेतकऱ्यांची पिकांची पेरणी झालेली असायची. आपल्याला माहिती आता पिकांची पेरणी झालेली आहे यावेळेला. तर पिकांची पेरणी झाल्यामुळे आणि नवीनच जीवजंतू आलेले असतात जे जन्माला आलेले असतात जमिनीवरचे. तर जेव्हा भिक्खू संघ प्रचारासाठी निघायचा तेव्हा त्या पिकांची नासाडी व्हायची आणि जे जीवजंतू आलेले आहेत ते भिक्खूंच्या पायाखाली तुळवले जायचे. त्यानंतर तिसरं कारण म्हणजे की नदी नाल्यातून ओलांडताना पुरातून काही भिक्खू वाहून जायचे. आणि मग वाहून गेल्यानंतर मग ही बातमी तथागतांच्या कानी पडली आणि मग तथागतांनी त्यावर मार्ग सुचवला की आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा तुम्ही सगळे भिक्खू जे आहे भिक्खू संघ जो आहे तुम्ही ज्या गावात आहात त्याच गावात तुम्ही मुक्कामाला राहा. तुम्ही ज्या गावात आहात त्याच गावात तुम्ही मुक्कामाला राहा आणि तिथे चिंतन मनन करून तिथे जे काही उपासक उपासिका आहेत जे काही लोक तुमचं श्रवण करण्यासाठी येतील, ऐकण्यासाठी येतील त्यांना तिथेच तुमचा उपदेश द्या. अशा प्रकारे अश्विन पौर्णिमेपर्यंत तुम्ही तिथेच राहा. आणि मग अश्विन पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धांनी एक उपदेश दिलेला आहे, एक आदेश दिलेला आहे. त्या आदेशाद्वारे ते भिक्खूंना सांगतात की चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अर्थाय हिताय सुखाय देव मनुष्यान देसेत भिक्खवे धम्म आदि कल्याण मज्जे कल्याण पर्यवसान कल्याण. असा हा तथागताने दिलेला अनमोल असा उपदेश आहे. याचा अर्थ असा की जा भिक्खूनो जा, चारही दिशांना जा, चारिका करा आणि हा मानवाच्या सुखाचा, मानवाच्या आनंदाचा, मानवाच्या नित्या सुखाचा धम्म लोकांपर्यंत पोहोचवा. अशा प्रकारे हा वर्षवासाचा म्हणजे जो आहे आषाढ पौर्णिमा अश्विन पौर्णिमा हा काळ तथागतांनी अशा प्रकारे जाहीर केलेला असं या वर्षवासाचं महत्त्व आहे. आणि वर्षामध्ये आपल्याला माहिती आहे की जे काही आपण उपस्थित करतो जे काही पवित्र आपण बुद्धाचं धम्मग्रंथाचे पठण करतो आणि या फक्त ग्रंथाचं पठण हे मी सांगते की फक्त अंधश्रद्धा म्हणून त्याचं पठण करू नका. अंधश्रद्धा म्हणून नाही. हा फक्त 3 महिनेच काय आपण आयुष्यभरी मरेपर्यंत हा ग्रंथ वाचला तरी आपल्याला तो समजत नाही. आपण त्यातलं फक्त समुद्र आहे ना, अगदी खोल आहे, अगदी अफाट समुद्र आहे. जेवढा विस्तारलेला आहे तेवढाच खोल आहे. म्हणजे असा हा बुद्ध आणि त्याचा धर्म आहे. तर असा या बुद्ध आणि त्याचा धर्मज्ञानाचा हा ग्रंथ पठण हा फक्त 3 महिन्यापुरतं आचरण न करता याचं पूर्ण आयुष्यभर म्हणजे मरेपर्यंत त्याचं आचरण करा. आणि त्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्धाने दिलेलं जो हे आहे तुम्हाला सांगते मी जे उपोत्सव म्हणजे वर्षावास जे केलेलं आहे ते आपल्याला माहीत असले पाहिजे. तर ते वर्षावास म्हणजे बघा सारनाथ येथे तथागत भगवान गौतम बुद्धांचा 1 वर्षावास झालेला आहे. राजगृह येथे 5 वर्षावास झालेले आहेत. वैशाली येथे 2 वर्षावास झालेले आहेत. संकुल पर्वत येथे 2 वर्षावास झालेले आहेत. संसुमार्ग येथे 2 झालेले आहेत. कोशांबी येथे 2 वर्षावास झालेले आहेत. परिदेय येथे 1 झालेला आहे.
नाला येथे एक झालेला आहे. बैरंजी त्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्गावरती प्रवचन पण चालूच आहे. जे विशुद्धी मार्ग दिला आहे ना, त्या विशुद्धी मार्गाच्या 3 पायऱ्या आहेत. 3 पायऱ्या म्हणजे पंचशील, दुसरी आर्य अष्टांगिक मार्ग आणि तिसरी पायरी म्हणजे 10 पायऱ्या. अशा या 3ही म्हणजे विशुद्धी मार्गाच्या 3ही पायऱ्यांवरती तथागत भगवान बुद्धांनी एकाच वेळेस ते प्रवचनामधून त्याला उपदेश दिलेला आहे. तर दुसरी पायरी म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. तर आर्य अष्टांगिक मार्ग हा सदाचाराचा मार्ग आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात की जो जो या मार्गाचा अवलंब करेल, जो जो या मार्गाचा अवलंब करेल त्याचं जीवन सुखी, समाधानी आणि आनंदी राहील. तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात की अंधारात जसा दिवा प्रकाश देतो त्याप्रमाणे हा आर्य अष्टांगिक मार्ग हा दिव्याप्रमाणे प्रकाश देणारा मार्ग आहे. मग दिव्याप्रमाणे प्रकाश देणारा मार्ग म्हटला तर त्याचा पहिला मार्ग कोणता, तर सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे अविद्येचा नाश करणे ही सम्यक दृष्टी. आता हा विषय पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग आणि रस्ता पाहिजे हा विषय आता पुढच्या लेवलवर येणारच आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्त स्पष्टीकरण देणार आहे. विशुद्धी मार्ग जो आहे ना, तर या 3 पायऱ्यावरती हा विशुद्धी मार्गाचा विषय आपल्याला येणार आहे. म्हणून त्याच्यावर तुम्ही सर्व असं बोलणार नाही. तर सम्यक दृष्टी म्हणजे अविद्येचा नाश करणे. त्यानंतर तथागत भगवान बुद्धांनी सांगितले की सम्यक संकल्प. सम्यक संकल्प म्हणजे दृढ निश्चय करणे. दृढ निश्चय करणे, दृढ संकल्प म्हणजे पुण्य करण्याच्या दृष्टीने दृढ निश्चय करणे. त्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्धांनी तिसरा मार्ग सांगितलेला आहे सम्यक कर्मार्थ. सम्यक कर्मार्थ हा धार्मिक याच्यावरती आधारित आहे आणि हा पंचशीलावरती हा सम्यक कर्मार्थ आधारित आहे. त्यानंतर भगवान बुद्धांनी सांगितले सम्यक आजीविका. सम्यक आजीविका म्हणजे एक आपण जो धंदा, आपला व्यवसाय आहे, आपला जो व्यवसाय आहे म्हणजे जो आपण काही पोट भरण्यासाठी जो काही व्यवसाय करतो, जो काही धंदा करतो, तो योग्य असला पाहिजे. चरित्रार्थ चालवताना योग्य पद्धतीने तो चरित्रार्थ चालवला पाहिजे. म्हणजे कोणाचंही नुकसान होणार नाही, कोणाची हानी होणार नाही, अशा प्रकारची आपली माणसाची ही आजीविका असली पाहिजे असं तथागत भगवान बुद्धांनी हा उपदेश दिलेला आहे. त्यानंतर भगवान बुद्धांनी दिलेल्या उपदेशामध्ये सांगितलेलं आहे 6वा मार्ग म्हणजे सम्यक व्यायाम. सम्यक व्यायाम म्हणजे की हात वर करा, पाय खाली करा किंवा पाय वर करा, हा सम्यक व्यायाम नाही, हा योगा नाही. सम्यक व्यायाम म्हणजे आपल्या मनाला दिलेला तो व्यायाम आहे. म्हणजे सतत प्रयत्नशील राहायला, सतत माणसाला प्रयत्नशील राहायला पाहिजे, याला म्हणतात सम्यक व्यायाम. यानंतर तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की सम्यक स्मृती. सम्यक स्मृती म्हणजे सतत जागृत राहणे, सतत जागृतपणे काम करणे. म्हणजे क्षण प्रतिक्षण मी काय करत आहे, मी काय केलं पाहिजे, आणि याचं म्हणजे सतत म्हणजे स्मृती जागृत ठेवून आपण आपलं आचरण आणि आपलं वागणं असलं पाहिजे, त्याला म्हणतात सम्यक स्मृती. अशा प्रकारे हा मार्ग आहे. यानंतर तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेला आहे सम्यक समाधी. सम्यक समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता साधणे. चित्ताची जर एकाग्रता साधली तर आपण कुठलंही काम मनपूर्वक आपण करू शकतो. जसं अभ्यास असेल, आपलं धम्माचं जे काही चिंतन म्हणून असेल किंवा अजून कुठलंही काम असेल, जर आपण धम्मात कार्यात जर कोणी घेतले असेल तर आपण जर एकाग्र चित्ताने जर आपण काम करत असेल तर ते नक्कीच आपलं काम ते यशस्वी होतं. अशा प्रकारे हा तथागत भगवान बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्ग आपल्याला सांगितलेला आहे. मग हा जे पंचशील आहे, आर्य अष्टांगिक मार्ग आहे, कसं पाहिजे की फक्त 5 परिवारिकांसाठी फक्त किंवा भिक्खू संघासाठी वगैरे का नाही, त्या उपासक उपासिकांसाठी जे दैनंदिनीमध्ये जीवन जगतात, उपासक उपासिका
दीक्षा पारमिता म्हणजे निरपेक्ष भावनेने सतत प्रयत्न करीत राहणे, निरपेक्ष भावनेने सतत प्रयत्न करीत राहणे. त्यानंतर आहे नैष्कर्म पारमिता. नैष्कर्म पारमिता म्हणजे की अहिक सुखाचा त्याग करणे, म्हणजे दुसऱ्याच्या जीव वाचवण्यासाठी एखादा आपण कधी कधी जीव देतो ना, प्राणत्याग करतो ना, त्याला अहिक म्हणजे नैष्कर्म पारमिता म्हणतात. ज्याप्रमाणे तथागत भगवान बुद्धांनी 3 महाल असताना सुद्धा त्यांनी या जगाच्या कल्याणाकरता, दुःखमुक्तीकरता, लोकांना सुखाचा मार्ग दाखवण्याकरता ही नैष्कर्म पारमिता पार पाडलेली आहे. सोपं उदाहरण आहे हे नैष्कर्म पारमिताचं. यानंतर तथागतांनी दिलेली पारमिता म्हणजे अधिष्ठान पारमिता. अधिष्ठान पारमिता म्हणजे ध्येय गाठण्याच्या दृष्टीने केलेला दृढ निश्चय, ध्येय गाठण्याच्या दृष्टीने केलेला दृढ निश्चय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण या ठिकाणी देऊ इच्छिते छोटंसं, की बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला, त्यानंतर 14 तारखेला सत्याग्रह केला, मुखेडचा सत्याग्रह केला नांदेडमध्ये, आणि त्यांनी अनेक सत्याग्रह केले. त्यानंतर राज्यघटना लिहिली, संविधान लिहिली, शिवाय दीक्षा घेऊन 5 ते 6 लाख लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा देऊन त्यांना बौद्ध धर्मात आणणे ही काही सोपी गोष्ट नाही. त्यांचं अधिष्ठान, त्यांचे अधिष्ठान पारमिता ही ध्येय गाठण्याचे स्वप्न होतं ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि ही अधिष्ठान पारमिता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी लागू पडते या ठिकाणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी मी हे म्हणते, इथे एक शेर मला म्हणा वाटतो की गुलामीच्या पिंजऱ्यात अडकलेले निष्पाप पाखरं, गुलामीच्या पिंजऱ्यात अडकलेले निष्पाप पाखरं त्या पिंजऱ्यात आत्ताही सडले असते. गुलामीच्या पिंजऱ्यात अडकलेली निष्पाप पाखरं त्या पिंजऱ्यात आत्ताही सडले असते, आणि भीमाने आजाद केले नसते तर ही पाखरं आज मोकळ्या आकाशात उडाले नसते. आणि या ठिकाणी नंतर वीर पारमिता सांगितलेली आहे. वीर पारमिता म्हणजे आळस विरहित जीवन जगणे, यत्किंचितही हाती घेतलेले काम न डगमगता, माघार न देता ते पार पाडणे याला म्हणतात वीर पारमिता. त्यानंतर शांती पारमिता. शांती पारमिता म्हणजे द्वेषाला द्वेषाने उत्तर न देणे, द्वेषाला द्वेषाने म्हणजे त्यांना आरे म्हणलं की आपण कार्य म्हणणं, तर हे याला म्हणतात शांती पारमिता, म्हणजे द्वेषाला द्वेषाने उत्तर न देता म्हणजे प्रेमाने वागणं. यानंतर आहे सत्य पारमिता, म्हणजे माणसानं नेहमी सत्य बोलावं, कधीही खोटी व्यर्थ बळबळ करू नये. म्हणजे सत्य पारमिता म्हणजे ही वाचा जी आहे ती सत्य असली पाहिजे, आणि वाचेचे पालन नीती म्हणून न करता ते नीती म्हणून केलं पाहिजे, अशी ही सत्य पारमिता आहे. यानंतर तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेली पारमिता आहे करुणा पारमिता. करुणा पारमिता म्हणजे प्राणी मात्राविषयी प्रेमपूर्ण दयाशीलता, प्राणी मात्राविषयी प्रेमपूर्ण दयाशीलता. आणि यानंतर तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेली पारमिता म्हणजे मैत्री पारमिता, म्हणजे सर्व प्राणी मात्राविषयी मैत्री बाळगणे, नुसते प्राणी मात्राविषयी नव्हे, मानवाविषयीच नव्हे तर शत्रूंविषयी देखील मैत्री भावना बाळगणे. कारण की जो माणूस मैत्री भावनेनं वागतो निर्भयपणे तो कुठेही जाऊ शकतो, त्याला शत्रू नसतो, जातो ना कुठे निर्भयपणे. म्हणून ही मैत्री पारमिता सुद्धा जीवन जगण्यासाठी किती आवश्यक आहे असा तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या ह्या 10 पारमिता आहेत. तर अशा प्रकारे तथागत भगवान गौतम बुद्धांनी सारनाथ येथे या 5 परिव्राजकांना हा धम्मोपदेश दिलेला आहे, हा विशुद्धी मार्ग सांगितलेला आहे. आणि त्या दिवशी आषाढ पौर्णिमा होती, तो वार होता बुधवार, आणि बुधवारा दिवशी बुधवार होता, लक्षात ठेवा वार बुधवार आणि आषाढ पौर्णिमा. आणि 5 परिव्राजकांसमोर तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपलं पहिलं धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे. आणि पहिलं धम्मचक्र प्रवर्तन ज्या ठिकाणी केलेलं आहे त्या मृगदाय वनामध्ये, त्या ऋषीपतनमध्ये, ज्या ऋषीपतनामध्ये अनेक ऋषींनी म्हणजे पतन झालेलं आहे, अनेक ऋषींचं पतन झालेलं आहे, त्या ठिकाणी मात्र तथागत भगवान गौतम बुद्ध हे विजयी झालेले आहेत. अशा प्रकारे आपण गुरुपौर्णिमाचे महत्त्व बघितलेले आहे. यानंतर लगेच आपण वर्षावासाचं महत्त्व बघणार आहोत अगदी शॉर्टमध्ये. तर वर्षावास आहे, श्रावस्ती येथे 25 वर्षावास पार पाडलेले आहेत तथागतांनी. त्यानंतर आलवी येथे 1 वर्षावास आणि कपिलवस्तू येथे 1 वर्षावास, तर असे एकूण 46 वर्षावास तथागतांनी संपन्न केलेले आहेत. आणि या ठिकाणी वर्षावासाच्या आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मी हार्दिक शुभेच्छा देते. मंगलमय आणि जय भीम, जय बुद्ध, जय भारत. अशा आपल्याला
भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। नखदेयखभूतानं पापगहनिवारणं परितुषानुभावेन होतु ते रूपधरे। यान्तु निमित्तं गमङ्गलं च योजामणको सत्नसुसङ्गो पापगहो दुःखिनः गन्धं बुद्धानुभावेन विनाशयन्तु। धम्मा